हॅलो. हा भाऊ. फोन केला होता मालक. मी मी केला होता दुपारी 2 वेळेस, तुम्हाला उचलच नाव की. हा तर मग तेच म्हणतो रिप्लाय केला मी. हा ते आपण शेळी पालन करायचं म्हणजे आहे विचार डोक्यात. हा हा तुमची व्हिडिओ बघतो ना युट्यूबला सारखे. हा हा मग त्यासाठी म्हणलं वेळ तुम्हाला असेल तर आपलं बोलावं म्हणून लावला होता दुपारी. बर बर बर. मग आहे का वेळ तुम्हाला? बोला आता शांत चित्तानं बोला. मग शेळी पालन करावं असं डोक्यात होतं. मग तुमचे व्हिडिओ बघतोय सारखे युट्यूबलाही. तिकून इकडं. हा मग तुमच्या सल्ल्यानुसार चालावं असा विचार होता. काय काय तुमचा प्लॅन आहे? आपण थोडस सांगा बरं मला. प्लॅन काय आहे, सुरुवातीला एक आपलं 10 शेळ्या घ्यायच्या. बर मग त्याच्यावरच आपलं कशी लिंक लागते काय लागते त्या हिशोबानच चालायचं. बर. असं म्हणजे डोक्यात होतं माझ्या. काय म्हणले? असं डोक्यात होतं म्हणलं माझ्या. 10 शेळ्या घ्यायच्या. 10 शेळ्यापासून सुरुवात करावी असं म्हणजे नियोजन होतं. फिरस्तील जागा आहे का? जागा आहे ना आपल्याकडे. फिरायला? आहे. बर बर बर. फिरायला आहे. आणि कसं म्हणजे होतं, एक आपलं दिवसातून 1-2 तास फिरवायच्या, बाकीच्या वेळेस आपलं बंदिस्त करून टाकायच्या. बाकीच्या वेळेस काय देणार? बाकीच्या वेळेस आपलं घास आहे, कडबा कुट्टी आहे. अजून? तुमचं शेवरी आहे. अजून? दुसरं बोरी आहेत, आपल्या बोरीची झाडे भरपूर आहेत आपल्या भागात. खुराक? खुराक मध्ये गहू आहे आपल्याकडे, मका आहे. पहिले किती शेळ्या आहे? पहिल्या वडिलाच्या होत्या, आता आपण म्हणजे सध्या ते मोडलं होतं सगळा खेळ. सध्या म्हणजे आता काहीच नाही. मग ते पहिले ती मोडून आम्ही गायी केल्या होत्या. खरं सांगायचं म्हणजे काय झालं, गायीमध्ये लयच लॉस गेला. 2-3 गायी एक्सपायर झाल्या. आधी एक जनावर मेन म्हणजे ₹1,00,000 डायरेक्ट मग लेवल. 3 गायी एक्सपायर झाल्या. पार लय आडा पडला त्यानं. त्या आडा काढण्यातच 3-4 वर्ष गेली आमची. अरे बापरे. म्हणजे असं आपली शेती थोडी आम्हाला 1-2 एकर. सारखीच परिस्थिती आपली. आणि आम्ही आपलं उद्योग करून खात आहोत थोडक्यात, रिअल परिस्थिती. बरोबर. मजुरी करते आम्ही दोघं भाऊ आहोत. वडील आमचे काय ती शेती बघतेत. मग आम्ही भाऊ मजुरी करून खात आहोत. किती वय आहे तुमचं? माझं वय आहे बघा 36. बर बर. किती जण आहे पूर्ण तुम्ही दोघं? काम करायला किती जण आहे बकऱ्या माग? बकऱ्या माग काम करायला आम्ही दोघं, आमचे आई वडील, आमच्या घरचे 5-6 माणसं आहे आमच्यात. बर बर. गाय नाही ठेवलं ना आता? नाही लय फार आडा पडला त्यानं. काय सांगायचं, ते 3-3.5 लाख रुपयाला ते घरच्या बायाचे सोनं बिनं ठेवून ती आडा झाला सगळा. विकत आणले होते काही? मग काय विकत आणल्या होत्या जर्सी गाई. त्या आपलं सांगोला बाजार नाही, सांगोल्याहून आणल्या होत्या. आता बकऱ्या पाळायच्या? बकऱ्या पाळायचा म्हणजे कसं 2 वर्ष झालं मी म्हणजे तुमचे सारखं 1.5 वर्ष झालं कंटिन्यू व्हिडिओ बघतोय. पण ते कसं झालं, योगायोग मला आता थोडे आपले आहेत. आता 1,00,000-1.5 लाख रुपयाची भरती केली आहे काम करून, खरं सांगायचं म्हणजे. बर बर बर. आणि म्हणलं मग आता काहीतरी करावं असं वाटलं, म्हणलं आपलं आज तुम्हाला फोन केला होता. बर. बांधून टाका तिला. काय करा, सुरुवातीला पार्ट्या शेळ्या घ्या. पार्ट्या? पिल्लावाली बी नको, गाभण बी नको. बर म्हणजे आपल्या पार्ट्या शेळ्या. आता कोणत्या जातीचे घेणार ते तुमच्या मनावर आहे, पण शक्यतो तुमच्या आजूबाजूच्या शेळ्या घ्या. आमच्या इकडे म्हणजे आमच्या इथे बघा की जास्त आपल्या भागात आमच्या उस्मानाबादीच म्हणजे हे आहेत. बस त्याच घ्यायच्या. मग ते दुसऱ्या जातीच्या
हा दुसऱ्या मग जातीच्या सुरुवातीला एक वर्षभर नाही नादी लागायचं. हा एक 6 महिने मजा पाहिजे त्यांची फक्त. शेळ्यांची. हम्म. बर. हा, तुम्ही दुसऱ्या जातीमध्ये जर करायचं ठरलं तर मग काठेवाडी बी तुम्हाला. हा मला म्हणले तुमचे ते काय बाबा तुमचं त्या मित्राच्याच म्हणले त्यांनी ते आम्ही दोघं मिळून असतो म्हणले वरपे का काय आहेत बघा. हम्म. हा मग बरोबर. काठेवाडी बी म्हणजे मस्त आहेत म्हणते शेळ्या. म्हणलं बघू म्हणलं मी त्यांना बोलतो म्हणलं. काठेवाडीचा विषय असा आहे, हा मी पार्ट्या शेळ्या का म्हणलो तुम्हाला, अनुभव बरोबर. नसल्यामुळं. वडिलाला आहे तुमचा 100. हा होय की मग तुमचा अनुभव आहे म्हणून काय तर तुमच्यातून आम्हाला काय तर शिकायला भेटलं म्हणून तुमचा म्हणजे बोलायचं एवढं. तुमच्या वडिलाला भरपूर अनुभव आहे त्याच्यामध्ये. असेल जुना अनुभव, पण आता वातावरण बदलेले. नाही ना बरोबर आहे. आता काय नाही, आता वातावरण बदललेलं आहे. अनुभवाचा आता म्हणजे काहीच नाही सध्याच्या घडी. असा विषय. गाभण जर घेतल्या, हा पुन्हा डिलिव्हरीला प्रॉब्लेम झाले किंवा काही लफडा झाला, अवघड बरोबर. काम होईल. होय की. शेळ्या सेट होईल राहत नाही आपल्या चाऱ्यावर तवर लोक. हम्म. तर शेळ्या बिमार पडते गाभण शेळ्या. गाभण शेळ्या ना. पार्ट्या शेळीला वांदाच नाही. बरोबर आहे. हुन काय होतं, हम्म. शेळीची तब्येत थोडीशी खराब होती. हा म्हणजे खराब होते बरोबर आहे. सूट होत नाही वातावरण. तर मग हा. एक पार्ट्या शेळीचं कसं राहतं, 4-6 महिने थोडीशी ती अशी हे लागूच तर ठेप लागूच तर तब्येत खराब बी झाली हा तरी काही फरक पडत नाही. बर. हा, काय राहतं, एकदा ती लागवड झाली, 6 महिन्यात सेट झाली, तिला चाऱ्याची सवय लागली हा का ती एकदम ओके राहणार. बरोबर आहे. मी तिला पाहायचंच काम नाही. हा म्हणजे आपलं वैरण पाणी करून त्या वातावरणात सूट होते. आता 2 विषय, जर तुम्ही गावरान घेतल्या बर. तर तुम्हाला शक्यतो काही उत्पन्न त्यांच्याकडून मिळणार नाही पार्ट्या शेळ्यापासून. हा बरोबर आहे. उत्पन्न काहीच येणार नाही ना, लॉसच होणार ना त्यात. लॉस म्हणजे शेळ्या घेणं आहे, प्लस घरातले पैसे बी लावणं. हा त्यांच्या खुराकासाठी म्हणा किंवा घरातला बरोबर आहे खर्च की. लावणं, खुराक तर द्यावाच लागणार ना. हे 2 विषय. हा जर काठेवाडी सारख्या शेळ्या घेतल्या दुधाच्या हा तर पैसे ज्यादा लागणार. काठेवाडीला का? गावरान पार्ट्या शेळ्या घ्यायच्या म्हणल्या चांगल्या मोठ्या मापाच्या तरी 8,000, 9,000, 10,000. 9,000 तरी बरोबर आहे. 8-9-10,000 रुपये पर्यंत तुम्हाला काठेवाडी शेळ्यांना 1.5 पैसे लागणार. मोठ्या मापाच्या काठेवाडी शेळ्या घ्यायच्या म्हणल्या 16,000-16,500 रुपये लागत एका शेळीला. कसं गाभण का? पार्टी. फक्त फरक एवढा आहे, सध्याच्या काळात दुधाला भाव भरपूर असल्यामुळं जे उत्पन्न तुम्हाला गावरान शेळीत काहीच मिळणार नव्हतं. बरोबर आहे. ते उत्पन्न तुम्हाला यांच्यामध्ये मिळणार. समजा 10 शेळ्या ज्या तुम्ही घेणार आहे, राईट, त्या 20 लिटर दूध तुम्हाला निघणार रोजचं त्या शेळ्याचं. हा, जेवढं तुम्हाला गाईनं दिलं नाही ना तेवढं तुम्हाला शेळ्या देणार. बापरे. असा विषय. 20 लिटर दूध 2 लिटर पिळते शेळी. 2 लिटर शेळी दूध पिळती. पिल्लं सांभाळून पिल्लं घ्यायचीच नाही ना आपल्याला बकरी माग. सुरुवातीला 6 महिने. काय करायचं मग, हे आपल्या अशा शेळ्या घ्यायच्या का पार्ट्या? म्हणजे त्याला दूध चालू असते का? दूध चालू राहतं. गावरान शेळीला दूध नसतं, पार्टी नसतं. बरोबर आहे. काठेवाडी शेळीचा नियम अलग आहे. 3-4 दिवसाचं पिल्लू विकून टाकतो, नंतर 8 महिने दूध काढतो शेळीचं. म्हणजे हे पिल्लं सांभाळत बसण्यापेक्षा दुधाचा थोडक्यात म्हणजे व्यवसाय आमच्या इकडं. राईट बरोबर आहे. पण तुम्हाला पिल्लांवर बी काम करायचं असलं ना तर पहिले 6 महिने नाही करायचं. का नाही करायचं? शेळी मागे तुम्हाला 2 पिल्लं कोणी देणार नाही. दिले तर 22, 23, 25 हजार रुपये रेट आहे. बरोबर आहे. विषय त्याचा बी नाही, लागू द्या पैसे, हरकत नाही. बरोबर आहे. पण ते पिल्लू जगलं पाहिजे ना तुमच्याकडे नेऊन. राईट. म्हणून मग मी काय म्हणतो, 6 महिने दूधच काढायचे. तुमची जी 10 शेळ्या मागे तुम्हाला जे 10-20 पिल्लं येणार आहे, बरोबर आहे. ते पिल्लं विकून तुम्ही 50-60 हजार रुपये किंवा मग 1 लाख रुपये कमावणार आहे. बरोबर आहे. 6 महिन्यात. बरोबर. त्या 1 लाख रुपयाचं पिल्लं संगोपन,
पुन्हा ती आपदी सकाळ संध्याकाळ त्यांना दूध पाजायचं. बरोबर आहे की. त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठं सुख तेवढं जर दूध टाकलं तरी तेवढे पैसे वाचायचे तुमचे. रोजचं 20 लिटर दूध धरा तुम्ही, 15 लिटर धरा 15,000 बरोबर आहे की. तरी 30 दिवसाचं 450 लिटर दूध होतं. हा हा 450 लिटर दुधाचे पैसे वाटे किती? 50 रुपयाने पकडले तर 50 कशाला पकडायचे, 35 धरा ना. 35. धरा 35 रुपये लिटर चालू आहे सध्या दूध. 40, 35, 40 हा फॅटवर गेम आहे सगळं. फॅटवर. हा 35 तर 350. 1000 रुपये झाले. 1000 10,000 रुपये झाले. 15,750 रुपये होते. 15,000 का? 15,750. हा 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 एवढं दूध तुमचं दर महिन्याला निघणार आहे. बापरे. तरी आपण किती धरलं, एका शेळीपासून फक्त दिवसाचं 1.5 लिटर. हा दिवसाला 1.5 लिटर. तुम्ही जर चांगल्या 16,000-16,500 रुपयापर्यंत शेळी घेतली ना, हा हा की 1.25 लिटर दूध एका टायमाला देणार. एक शेळी. एक शेळी. हा आपण ऑनलाईन ऍव्हरेज हा बरोबर. एवढं दूध धरलं, खुराकाचा खर्च जाऊन एवढं दूध तुम्हाला राहणार आहे. हा 15,000 मोकळे टाकले महिन्याला राहतील. बरोबर आहे. 6 महिने दूध काढायचं मस्त. 6 महिन्यात तुमच्या 6 शेळ्या फिटून जात्या. बरोबर आहे. म्हणजे हे आपण आपला म्हणजे भांडवल गुंतवले आलं. भांडवल गुंतवलेलं निम्म भांडवल मोकळं होऊन जाईल 6 महिन्यामध्ये. हा निम्म तर होणार तुमच्या म्हणजे असं जेवढी तुम्हाला अशा पिल्लापासून आहे बाबा, पिल्लू सांभाळून आपण एवढे पैसे मोकळे करू कमीत कमी 6 महिन्यात. निम्मेशी मे बी मोकळे झालेत, पुढच्या 6 महिन्यात झोप्यामध्ये ते बी मोकळे होऊन जातील जेवढे आपण पूर्ण गुंतवलेले. बरोबर आहे. असं नियोजन जमू शकतं. हा एक पर्याय मला सगळ्यात बेस्ट वाटतो आतापर्यंतचा. फक्त काय होतं, सुरुवातीला तुमच्या फार्मवर पिल्लू नसणारे. नसणार. बरोबर आहे की. सुरुवातीला तुमच्या फार्मवर गाभण शेळी नसणारी. हा तुम्हाला वाटलंच ना शॉक म्हणून 10 मधली एखादी शेळी घ्या तुम्ही गाभण बिंदास. हा म्हणजे आपलं त्याच्या सोबत. बरोबर आहे. असं सुख म्हणून काय होते बघण्यासाठी बास. पण मग बाकीच्या कमीत कमी 9 शेळ्या तुम्ही दुधाच्याच सांभाळा. राईट. तुमचा गाव कोणत्या जिल्ह्यात येतं? धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये तसं नियमानं पाहायला गेलं तर दुधाचे व्यवसाय जेवढे नव्हते आतापर्यंत, तिकडे दुधाला एवढं मार्केट नव्हतं. बरोबर आहे. पण आता मार्केट येईल, तुम्ही चेक करून बघा. हा दुधाला एक व्यवस्थित रेट मिळतोय. 35 रुपये 30-35 रुपये रेट मिळतोय. बरोबर आहे. नाही बी मिळाला एवढा रेट तरी बी दूध तेवढ्या भावात विकतं. गाईचं दूध म्हणून डेअरीवर टाकायचं. बरोबर आहे. गाईचं दूध म्हणून 30-35च्या रेंज मध्ये जाते सध्या ते. बस त्या हिशेबानं टाकायचं. फॅटवर दूध विकल्या जातं. बरोबर आहे. तुम्हाला तेवढा भाव भेटेल. 6 महिन्यात निम्मे पैसे मोकळे होऊन जातील. बरोबर आहे की. दुसरा पर्याय सांगून देतो. गाभण शेळ्या जर घेतल्या गाभण शेळ्या घेतल्या तर त्याच्यातल्या जर शेळ्या 2-3 शेळ्या जर गाभाडल्या, ती सगळ्यात मोठा म्हणजे हे असते ना इफेक्ट आहे हे धंद्यात. असा विषय. 10 2 शेळ्या बी वाया गेल्या, तुमचं मागचं पुढचं लेवल होऊन जातं सगळं. म्हणजे ते माणूस तिथे जागा थांबते. असा विषय तो. बरोबर. एक नंबर. बरोबर आहे. त्याच्यामुळे पार्ट्या शेळ्या मला ते ऐकायला थोडं वेगळं वाटत की पार्ट्या शेळ्या घेऊन काय भेटणार त्याच्यात. ऐकायला खूप वेगळं वाटतंय. बरोबर आहे. आणि करताना सुद्धा आता कसं वाटतंय, आता पार्ट्या शेळ्या घेऊन करायचं काय, असा विषय. पण बरोबर. काठीवाडीमध्ये तुम्हाला पार्ट्या शेळ्या भरपूर उत्पन्न द्यायला. निम्म उत्पन्न तुमचं पहिल्या 3-4 महिन्यामध्ये ओकेच. बापरे. हे आपल्याला पिल्लामधून बरं का, तशी पिल्लामध्ये गॅरंटी नाही राहत. पिल्ल जगतीन मरतीन. काठेवाडीची नाही कोणते बी बरोबर आहे. गावरान बी जरी आपण घेतली आमच्या इकडची बी, तर पिल्लाची गॅरंटीच नाही ना. असं सुरुवातीच्या 1-2 झोप्यामध्ये ना थोडं पिल्ल तकलीफच देते माणसाला. कारण किती अनुभवी असला, किती तुम्ही ट्रेनिंग घ्या, जोपर्यंत तुम्हाला स्वतः अनुभव येत नाही की बाबा हे औषध दिल्याशिवाय हे पिल्लू क्लिअर होऊ शकत नाही, बरोबर आहे. तोपर्यंत पिल्ल जगत नाही. पिल्लाचा म्हणजे ह्याच्या धंद्यात अनुभव स्वतः घेतल्याशिवाय काहीच नाही. तर तो अनुभव थोडा, पिल्ल मारण्याचा अनुभव थोडा 1 वर्ष 6 महिन्यानं आला तर माणूस थोडं तग धरून घेतं का नाही बाबा मागच्या झोपेला एवढं उत्पन्न आपल्याला होईल, काही अडचण नाही.
त्या हिशोबानं दुधाच्या शेळ्या घ्यायच्या असं मला वाटतं. बरोबर आहे की. एक नंबर अंदाज म्हणजे तुमचा सक्सेसच आहे म्हणून तर मला आज जरा वेळ भेटला तर आपलं बोलावं म्हणून केला होता दुपारी. असा आणि विषय ते आहे. आज विषय आज एक होता बेटल कसं आहे म्हणजे जात बेटल. बिटल बी शेळी चांगली आहे. हा बिटल शेळी बी चांगली आहे. पण हा आता तुम्ही सुरुवात करताय बरोबर, बरोबर आहे सुरुवात आहे. तुम्हाला मार्केटिंगचा अंदाज नाही, नाहीच 100% नाही. तुम्हाला शेळी ओरिजिनल बिटल कशी राहते याचा अंदाज नाही, नाही बरोबर आहे ते बी सत्य आहे. किमतीचा अंदाज नाही की शेळी घ्यायला कितीला पाहिजे आणि विकायला कितीला पाहिजे. त्याला कितीला पाहिजे बरोबर आहे ते पण बरोबर आहे. आता मी एक तुम्हाला नॉर्मल रेंज सांगितली बाबा, काठेवाडी शेळी जर पार्टी घ्यायची म्हणली तर 16, 16.5, 17,000 रुपयापर्यंत बी विकती शेळी. बरोबर टॉपची आहे की. घ्यायची म्हणली तर. पण मग ती टॉप. टॉपची घ्यायची म्हणल्यावर तेवढं दूध बी देते. आता तुम्हाला सांगतो मी, मला तुम्ही 20,000 रुपये द्या हा, दुधाच्या शेळीसाठी, एवढे हा. तर लागतच नाही. पण मी स्वतः विकलेलं आहे 21, 21, 22 हजाराला पार्ट्या शेळी. शेळ्या विकलेल्या आहेत. पार्टी शेळ्या हा, पण ती शेळी 2 लिटर दूध एका टायमाचं काढती. एका टायमाचं म्हणजे एका टायमाचं 2 लिटर दूध बिनधास्त हमखास काढून देऊ शकतो मी. मला जर 20-22 हजार रुपये दिले एका शेळीचे तर. बरोबर आहे की. तर तोच विषय आहे की हा, हा. तुम्ही जर बिटल शेळी घ्यायला गेले ओरिजिनल मध्ये, हा, हा. ह्याच मापाची शेळी तुम्हाला 1-1.25 लिटर दूध देणारी शेळी हा. तुम्हाला ती देणारे कोणी बी असो समोरचा, एकतर बरं. व्यापारीच राहील किंवा शेतकरीच राहील. शेतीत राहील. हा, पण शेतकऱ्याकडे तुम्हाला क्वालिटी माल भेटणार नाही. त्याच्या मागचं कारण असं आहे की क्वालिटी माल कोणी देत नाही. बरोबर आहे की शेतकरी बी जी म्हणजे वस्तू चांगली आहे ती वस्तू हा. आपल्याला मिळणार नाही आपल्या भागामध्ये तरी, बिटल मध्ये बरं का. बरोबर आहे की. त्याच्या मागे कारण असं आहे, आवक थोडी कमी आहे बिटलला, ओरिजिनल बिटलला. येत्या भरपूर गाड्या येत्या, पण ओरिजिनल जे राहतं ते तुम्हाला कोणी देणार नाही. हा, हा, हा. ओरिजिनल ते थोडं 2-5 शेळ्या दाखवण्यासाठी तो त्याच्या फार्मवर ठेवणारच आहे. हा, हा. नाव नाही ठेवत आपण त्या गोष्टीला, बरोबर आहे बरोबर आहे. पण असं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे मार्केट जास्त आहे ना त्याचं. मार्केट फक्त घ्यायला जास्त होईल सध्याच्या काळात, विकायला तुम्हाला मार्केट लवकर भेटणार नाही भाऊ. बर. आपण करायचं डायरेक्ट कटिंग मार्केटच्या हिशोबानं. हा राईट. कटिंग मार्केट कसं की तुम्ही जर 15,000ची शेळी घेऊ लागली तर हा. तिची 2 पिल्लं कमीत कमी 3 महिन्यात 15,000ला विकायला पाहिजे. त्याच्यावर आशा नाही आपल्याला, अपेक्षा बी नाही. बरोबर आहे की. तर मग एक नॉर्मल जर बघितलं आपण गावरान शेळीचं, तर 3 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये 7-8 हजार रुपयाला, 6,000 रुपयाला करडू विकल्या जातं. 5,000 6,000ला जरा तुम्ही 3 महिन्यात करडू, पण बरोबर आहे शेळी की आपल्याला आपल्या 12-13 हजारात मिळते ना. होय की गावरान. हा, आता क्वालिटी मध्ये घ्यायची म्हणली तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 20-20, 25-25 हजाराला सुद्धा गावरान शेळ्या आहे बरं का. एक क्वालिटीचे आहेत किती. हा, आता ती शेवटी क्वालिटीचा विषय आला. पण नॉर्मली जर म्हणलं तर जी शेळी तुम्ही 10,000ची घेताय तिची 3 महिन्यात पिल्लं 10,000ला विकताय, 2 पिल्लं. बरोबर आहे की 2 पिल्ले. हा, सरासरी 5नच पकडला आपण. असा विषय, रिस्क कमी आहे त्याच्यामध्ये. एखादं पिल्लू मेलं बी तर हा 5,000 ह्या गावरांमध्ये रिस्क कमी आहे बरोबर आहे. किमतीची बरं का. जसं आपली एक गाय जर अख्खी मेली होय की. तर डायरेक्ट ₹1,00,000 बसतं माणूस. तसं एक शेळी जर गेली तर ₹10,000 बसणार. त्या पद्धतीमध्ये जर एखादं पिल्लू मेलं बी होय तर की. एक 5-1 हजार रुपयाचा लॉस तुमचा होणार. होय की. तसंच जर तुम्ही समजा आता बिटलवर या, हा भेटेल. तुम्ही 70-80 हजार रुपयाची शेळी घेणार आहे. नॉर्मली रेंज शेळीची सांगतो तुम्हाला, बिटलमध्ये तुम्हाला 35,000 रुपये, 30,000 रुपये, 40,000 रुपये तुम्हाला एका शेळीला लागणार आहे. भेटेलची एवढी किंमत आहे भैया. हो, 35-40 हजार रुपयाच्या खाली तुम्हाला कोणी शेळी देणार नाही चांगल्या क्वालिटीची बरं का. हा बरोबर जर आहे की. तुम्हाला त्याच्या खाली भेटत असेल तर हा. त्याच्यात एकतर क्वालिटी नसणारी किंवा काहीतरी बट्टा असणारी, ही गोष्ट बट्टा असणार. हा राईट. कारण ओरिजिनल कमी किमतीत तुम्हाला एक तर लय अडचणीत असला तरच भेटणार. अडचणीतल्या शेळ्या एवढ्या खास राहणार नाही. बरोबर आहे की. हा मेन मुद्दा झाला. बरोबर आता आहे. मग याच्यातला अर्थ तुम्ही म्हणशाल मग काठेवाडी मध्ये तर तसं नाही होणार, किंवा मग उस्मानाबादी. भाऊ यांच्यातला असं एकतर आवक भरपूर आहे. हा आवक म्हणजे इतकी ना, तुम्हाला एका हप्त्यात जर फिरले तर 400 शेळ्या बघायला मिळतील विक्रीसाठी. बापरे. 400 बी 3,000 मिळतील, गावरान बी म्हणा किंवा काठेवाडी बी म्हणा. काठेवाडी माझ्या भागात आहे, मी तुम्हाला देतो स्वतः. काठेवाडी ना. हा, मी स्वतःच काठेवाडी शेळ्यांचा व्यापारी. उस्मानाबादी गावरान शेळ्या तुम्हाला तुमच्या मरुडच्या बाजारात झालं, लातूर मध्ये सॉरी आपल्या धाराशिव मध्ये उमरगा झाला, ह्या भागामध्ये जे बाजार भरते तिथं तुम्हाला भरपूर शेळ्या मिळून जातील गावरान बी, किंवा मग आजूबाजूच्या गावामध्ये भेटून जातील एकदम व्यवस्थित रेट मध्ये. बरोबर आहे. आणि पुन्हा ती विकायला बी व्यवस्थित रेट मध्ये विकल्या जाते. हा, हे गावरान मधली.
गावरान म्हणा किंवा काठेवाडी म्हणा, कमीत बरोबर. कमी 15,000ची शेळी तुम्ही कटिंग मार्केटला नंतर विकायला गेले आणि जर ताकद भरपूर असली ना अंगावर, ती 15,000ला कधी बी विकणार. म्हणजे आपले तशी बिटलची शेळी 40,000ची घेऊन कटिंग मार्केटला तिचे जर लई रप्पस असली अंगावर तर 15,000 रुपये रेट होणार आहे. बरोबर आहे की. आणि त्या मापाची शेळी तुम्हाला 35,000 भेटणार नाही, जी शेळी कटिंगला 15,000 विकू लागली. हा बरोबर. आपला ते तर लॉसच आहे ना. आपण आणाजी 40,000ला आणि ती कटिंगला 15 मिळाल्यावर त्यातच माणूस संपते ना. असा विषय. आपण त्याला नाव ठेवत नाही. नाही बरोबर आहे. जस्ट त्याचा स्वतः कसं आहे आता त्या म्हणजे त्या क्वालिटीची तुम्ही म्हणलं तसं मग तेवढ्या क्वालिटीची घेणे आपल्या हे होत नाही ना. ओरिजिनल क्वालिटी मध्ये लय पैसा आहे त्याच्यामध्ये. आज मी स्वतः बिटलचा बोकड वापरतो 50-50 हजाराचा. का वापरतो? कारण त्याच्यात काहीतरी क्वालिटी आहे म्हणूनच. पण बरोबर आहे की. पण ती ओरिजिनल क्वालिटी तुम्ही जर एवढी महाग घ्याल सुरुवातीला, आपल्याला मग ते राईट आज 50 शेळ्या आहे लागवडीसाठी बघा. त्याच्या मागे मी 50,000चा बोकड वापरतोय. कशासाठी? 1,000 रुपये समजा माझ्या शेळी मागे खर्च आला मला लागवडीला, ह्या हिशोबाने. पण तो जो घेईल 50,000चा बोकड, तो 50 मध्ये कधी विकतो ना? 50ला नको विकू द्या, 40ला तर विकतो. बरोबर आहे की. म्हणजे किती माझा लॉस झाला बोकडामध्ये? 10,000 रुपयाचा लॉस. 10,000 रुपयात माझ्या 50 शेळ्या लागून निघल्या. म्हणजे एका शेळी मागे किती खर्च आला मला? 200-250 रुपये 300 रुपये खर्च माझा आला, असं मी धरून चालतो. पण ते 10,000 घातल्यानंतर माझ्या 50 शेळ्याला जे 70-80 पिल्लं होणार आहे. ती सगळी टॉप होणार ना. 100 नाही धरायचे आपण, मी 70-80 धरली. 70-80 पिल्लं माग माझे 1,000 रुपये जरी वाढले, जास्तच वाढते. कारण क्वालिटीचं बोकड असल्यामुळे कोणी बी म्हणतं की मला तुमच्याकडली एक पाट द्या, तुमच्याकडलं एक बोकड लागवडीसाठी द्या, फक्त लागवडीसाठी द्या. ज्याच्याकडे 10-5 गावरान शेळ्या आहे ना, तो म्हणतो आमच्याकडून ओरिजिनल घेणं होत नाही, पण तुमच्या काठेवाडी शेळ्या बी मोठ्या मापच्या आहे, तर मग मला त्याच्यातलीच द्या बाबा, एखादा बोकड द्या, एक 10-5 हजार रुपये तुम्हाला देतो मी. माझं जे कटिंग मार्केटला जे पिल्लू 8,000ला विकणार आहे ते पाळायला 10,000 रुपयाला देतं, कारण त्याच्यात काहीतरी क्वालिटी राहते. बरोबर आहे. पिल्लात ते वंशावळीमुळे, फक्त वंशावळीमुळे. राईट. का तर तुम्ही ते वापरले म्हणून तुम्हाला त्याचं हे आहे ना, एक्सपिरियन्स आहे. परवडतंय. माझ्याकडे 50 शेळ्या आहे, 25 शेळ्या असं धरा, 25 शेळ्या आहे, कमीत कमी मला 50 बच्चे येणार आहे. 25 शेळ्यावाल्याला तो 50,000चा बोकड पुरतो. तुम्ही घेणार सुरुवातीला 10 शेळ्या, त्याच्यामध्ये एवढे महागडे जनावर घेणार. आता मला सांगा, एखादी शेळी मरतीये तर पुन्हा तुम्ही त्या गाईच्या धंद्यावानीच होत आहे ना, की तुमची एक गाय मिली तर लाख रुपयाला गड्डा बसला, तसं तुम्हाला इकडे 35-40 हजार रुपयाला गड्डा बसणार एका शेळी माग. मला 15 दिवसात माझ्या 3 गायी मेल्या होत्या. हा विषय ना मग तो. हे बा, प्रत्येकच धंद्यात मरतीला अशातला विषय नाही. होय की. पण एक विषय चालला आपला की रिस्क पुन्हा मोठीच येते ना. मोठी रिस्क घ्यायला म्हणजे माणूस आता घाबरते ना, थोडक्यात सांगायचं म्हणजे. असे कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली ना तर हिमतीनं काम होतं. मी तुम्हाला तेच सांगतो, सुरुवातीला तर आपल्या आजूबाजूच्या शेळ्या पाळल्या तर कधी बी चांगल्या, पण उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मग पुन्हा तेच येतं की ती शेळी विकन का बाबा. आपल्याला उत्पन्नच पाहिजे नाही. तुम्हाला अनुभव नसल्यामुळे तुम्हाला कोणत्या शेळ्या लोक देतील याचा भरोसा नाही. बरोबर आहे. हा विषय येऊन जातो. आणि तुमच्या जे आता काठेवाडी शेळ्या आहेत, सगळं जर पाहिलं, सगळ्या दृष्टिकोनातून पाहिलं तर काठेवाडी मला बेस्ट वाटती. कारण तिला दूध भरपूर आहे. पार्टी शेळी घेतल्यानंतर तिला आजार झाला बी तर इलाज फास्ट करता येतो, पटकन करता येते. असा विषय. तसं गाभण शेळीला पटकन इलाज करता येत नाही. गाभण शेळीला ट्रॅव्हल झाल्यामुळं तुम्ही 50 किलोमीटर वरून जरी शेळी आणली तरी तिला एखाद्या वेळेस डिलिव्हरीला प्रॉब्लेम येऊ शकतो. एखाद्या वेळेस जर आजार अडकला, एखाद्या वेळेस जर पिल्लू फिरलं, जर तुम्हाला ऐन वेळेवर नाही जमलं तिची डिलिव्हरी, तर ती शेळी बी कामातून जाऊ शकते. बरोबर आहे की. आणि हे प्रॉब्लेम शक्यतो पहिल्या वेताला होत्या, दुसऱ्या तिसऱ्या वेतापासून शक्यतो हे प्रॉब्लेम होत नाही. मग आता आपण शेळ्या घेताना पार्ट्याची घ्या आता म्हणता तुम्ही बाहेर, बरोबर. मग दुसऱ्या तिसऱ्या वेताच्याच घ्यायच्या का? रप्पस शेळ्या घ्यायच्या, काही अडचण नाही. एक शेळी 12-13 झोपे आरामात देते. 12 तर मोकळे डाकळे, 14 बी नाका धरू तुम्ही, 12 झोपे देते. बरोबर आहे. आपण तुम्ही म्हणलं तर एखादा कमी धरायचा, 10-11 पकडायची. 10 झोपे जरी धरली आणि तुम्ही 5व्या झोपेची जरी शेळी धरली तरी तिची अजून 5 झोपे बाकी. तेवढा पण लय येऊन म्हणजे माझं कसं म्हणणं होतं, एक दुसऱ्या तिसऱ्या वेताच्या हिशोबानं नाही, एक अंदाज सांगतोय मी तुम्हाला. तरी आयुष्य बाकी बाबा. त्याच्यामधल्या पहिल्या 2 झोप्यामध्ये जर तिनं आपल्याला 2 पाठी जरी देऊन गेली तर 10 शेळ्या माग 20 बकऱ्या आपल्या त्या देऊन जात्या. नंतर 2 वर्षांना त्या शेळ्या आपण विकू शकतो बाजारामध्ये. वंशावळ चांगली असली ना
तुम्ही वापरेल शेळ्या सुद्धा लोक घेऊन जातील तुमच्याकडून. हा वंशावळीच महत्व आहे, बरोबर आहे की. असा विषय. आता त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीच्या 10 शेळ्या घ्यायच्या. बरोबर आहे. जास्त पैसे नाही लागणार, पण एक 16-16.5 रुपये रेट प्रमाणे तुम्हाला शेळ्या मिळतील. 10 शेळ्या जर चांगल्या क्वालिटीच्या घ्यायच्या म्हणल्या, दुधाच्या बरं का. चालतंय की. गाभण बिगर दुधाच्या जर म्हणलं असं म्हणजे काय म्हणते तसं गाभण म्हणलं तर गाभण म्हणले तर तुम्हाला काय 2,000 रुपये वाढून लागणार, लई जास्त पैसे नाही लागत. पण गाभण नको म्हणता ना तुम्ही, तुमचं म्हणजे ती एक सल्ला म्हणजे बरं वाटतंय. गाभण म्हणल्यानंतर इथं सूट होणार नाही वातावरण. असं हे बघा, फक्त 2,000 रुपयाच फरक पडतो एक क्वालिटीच्या गाभण शेळ्यामध्ये आणि एक क्वालिटीच्या दुधा शेळीमध्ये. म्हणजे काय, समजा एक शेळी जर ती गाभणपणात 22ला विकतीये तर ती शेळी तुम्हाला 20ला खरेदी करणे. त्याच्या माग कारण असं तिला दूध तेवढं आहे, तेवढं माप आहे तिला. पिल्लाचे जास्त पैसे नाही गाभणपणामध्ये. जर ते पिल्लू बाहेर पडलं एकदम सुरळीत तर मग ती शेळी सेफ झाली त्याच्यानंतर. बरोबर आहे. ते पिल्लूच वल्ल पिल्लू 2,000 रुपयाला एक पिल्लू विकतं बारकच. तर तिची ती 2 पिल्ल 4,000 रुपयाची होऊन जाते. पुन्हा ती शेळी दुधाची शेळी 16-17 हजार रुपयाची होऊन जाते. आणि ह्याच्यासोबत मग आता पार्ट्या ज्या आपण शेळ्या आणतोय मग ह्याच्यासोबत आपल्याला एखादा बोकड ठेवावं लागेल का? लागवडीचा टाइमेला सध्या घ्यायचंच नाही बोकड. तुम्हाला सांगितलं मी 5 महिने दूधच काढायचं. बरोबर 5 महिने दूध काढायचं, नंतर एप्रिल मे मध्ये चांगल्या क्वालिटीचं एक बोकड आणायचं. आपल्याला मग आता हे शेळ्या ज्या आहेत, आता या पुन्हा 10 तर नियोजन ठरले माझं, तुम्ही म्हणलं तेच. मग हे शेळ्या घेताना आपल्याला हे हिटवर आलेल्या कशा समजायच्या? हिटवर आलेले तुम्ही जेव्हा बोकड सोडशाल ना, 8 दिवसाच्या आत सगळ्या शेळ्या लागून जातात. पण 5-6 महिने त्यांना बोकडाचा संपर्कच नाही द्यायचा. ठेवू द्यायचा नाही. बरोबर. खाऊ पिऊ घाला त्यांना व्यवस्थित. शेळ्यांनी बोकड पाहिजे सगळ्या शेळ्या, पण शेळ्या तंदुरुस्त पाहिजे बरं का. बोकडच्या टायमिंगला बरोबर आहे. नाही तर तुम्ही महिना 2 महिने सांभाळायचं आपण. बरोबर आहे, महिना 2 महिने सांभाळायचं, परत एखादा बोकड आणायचा. असा विषय नको व्हायला. काही लागवडीला काही अडचण येत नाही त्यांना डिलिव्हरीला अडचण येणार नाही जर तुम्हाला अनुभव असला तर. आली बी तरी ती मोठी शेळी असल्यामुळे काही एवढं प्रॉब्लेम होत नाही. या समाजात हे बघा, सुरुवात तुम्ही ना भरपूर फॅकल्टी आहे त्याच्यामध्ये. बोकड पालन आहे, कोकरू पालन आहे, शेळी पालन आहे, मेंढी पालन आहे, भरपूर आहे. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्ही कोणतं रिस्क आहे तशी. हे बघा, बोकड पालनाचं कसं आहे, एक तर तुम्हाला पिल्लू संगोपनाचा अनुभव नसल्यामुळे बोकड पालन जमत नाही. बरोबर आहे की. सगळ्यात मोठा मुद्दा तिथंच येतो ना की आपल्याला सगळ्यात मोठा मुद्दा तुम्ही म्हणल्याला बरोबर आहे, पिल्लू संगोपन केलं तरच पिल्लू राहणार आहे ना, असा विषय. मग पिल्लू एकदा आजारी पडलं की ते पिल्लू थांबणारच नाही. 10 बोकड आणले, त्याच्यातले एखादं बकरू जर मेलं तर तुम्हाला जो नफा होणार आहे तो नफा एक तर ऑलरेडीच दबून जातो ना. 5-10 हजार रुपयाचा लॉस होऊन जातो 10 बकऱ्या मागे. बरोबर आहे की. आणि मेलं तर एकावर थांबत नाही भूती. राईट. ते 2-4 गेल्याशिवाय सुरुवातीला बरं का, नंतर नाही येणार प्रॉब्लेम. सुरुवातीला धोका दिल्याशिवायच राहत नाही. आणि विषय असा एक होता ही म्हणजे आपण एखाद्या वेळेस म्हणजे बंदिस्तच केलं तर काय होईल काठेवाडी शेळी पालन? शेळी पालन अख्खं बी बंदिस्त केलं तर अडचण नाही. आणि याच्यामुळे तुम्हाला मी काय म्हणलो, पार्ट्या शेळ्यापासून सुरुवात करा. त्याच्या मागचं कारण हे, तुम्ही त्यांना बंदिस्त करा, फिरस्ती करा, अर्ध बंदिस्त करा, पार्ट्या शेळीला जास्त प्रॉब्लेम येत नाही. बरोबर आहे. असा विषय. गाभण शेळी जर ट्रेस मध्ये गेली तर ती लवकर रिकव्हर होत नाही. बरोबर आहे. तशी दुधाची शेळी ऑटोमॅटिक रिकव्हर. फक्त फरक काय पडणार आहे, 2 लिटर दूध द्यायचं तर 1.5 लिटर देईन, एवढा फरक होईल. राईट. म्हणजे जास्त प्रॉब्लेम तिला येणार नाही, असा विषय. त्याच्यामुळे सगळे नियोजन करून ती पुरतं. होय की. आणि पूर्ण बंदिस्ताला फक्त तुम्हाला पहिले चारा नियोजन आणखी स्ट्रॉंग करणं. तुम्हाला आता गाई पालनाचा अनुभव असल्यामुळे हिरव्या चाऱ्याचं टेन्शन नाही, पण 1-2-3 मेन चारे जसं की मेथी घास जे म्हणले तुम्ही तो पाहिजे. 12 महिने जर हिरवी मक्का असली तर सगळ्यात बेस्ट. कारण मक्कामुळं कॅल्शियमचं प्रमाण कमी होतच नाही कधी शेळीच्यातलं. शेळीचं दूध कंटिन्यू टिकून राहतं. आणि त्याच मक्काचा मुरघास करून घालायचा. आता काही भागात डुकराचा प्रॉब्लेम राहतो, काही नाही, थोडसं नियोजन करायचं. थोडसं नियोजन करून मुरघास वगैरे बनवून. हे बघा, आता तिकडल्या भागात एवढा मुरघास बनवत नाही, पण कोणती गोष्ट फर्स्ट टाइमच होत राहती.
सुरुवात बरोबर. करायची आपल्यापासून, सुरुवात झाली तर त्याच्यातून नफाची कधी बी. कडबाई खात्यात नाही गाई आपलं शेळी? सगळं खात्या, कडवा खात्या, कुट्टी खात्या, पण कुट्टी कुट्टी पण करूनच. ओरिजिनल जे खाद्य आहे ना शेळीचं, कोणतं? ते हिरवा चारा आहे. हिरवा चारा आहे. हिरवा चारा आणि सुका चाऱ्यामध्ये फरक आहे. शेळी अशी जनावर आहे, ती कोणता बी चारा एक शेंडा खाल्ल्याशिवायच राहत नाही. पण तिला जेवढं तुम्ही ऑप्शन द्याल तेवढं तिच्या शरीरासाठी चांगलं. कोणतं असं कोणतं त्या चाऱ्यामध्ये म्हणजे हिरवा चारा टॉपचं म्हणजे असं? हिरव्या चाऱ्यात तुम्ही एक मेथी घास आहे ना, मेथी घास सगळ्यात बेस्ट. होय की. तुती झाली, शेवरी झाली. तुम्हाला हम्म. पहिले त्याच्यामुळेच विचारलं होतं की तुम्ही कोणकोणती चारे लावणार आहे. हा बरोबर आहे. हा, दुसरी गोष्ट मुरघास. मुरघास बरोबर. 12 महिने तुम्ही द्या. खाते. हा, तुरीचा भुसा. तुरी हम्म. भरपूर लावल्या जाते तुमच्या इकडे. हम्म. तर तुरी किंवा सोयाबीन भुसा, हा. हरभऱ्याचा भुसा हे स्टोर करून ठेवायचं 12 महिन्यासाठी. हम्म. चालून द्यायचं दणका, काहीच अडचण बिनधास्त करा तुम्ही. होय होय. काही अडचण येणार नाही. अडचण आली तर मी आहेच, तुम्हाला काही विषय नाही. 100% मदत करीन. 100%. हो. मग कसं करतो मग आता तुम्ही जसं आता म्हणजे थोडक्यात सल्ला जे दिलाय त्या हिशोबानं मग काय करतो, एक 10 शेळ्याचं म्हणजे पार्ट्या शेळ्या घेतो. पार्ट्याच घ्या. शेळ्या आता तुम्ही म्हणजे मी आता तुमच्या भरोश्यावर करतोय, तुम्हाला 100% हे मी सांगतो. तर मला तुम्ही आता शेळी देताना प्युअर म्हणजे जातीवंत शेळी द्या, असं माझी म्हणजे रिक्वेस्ट. हरकत नाही, तुम्हाला त्याची नका काळजी करू. तुम्ही म्हणजे माझ्याकडून मला ह्याच्यातलं माहिती नाही म्हणून मी तुम्हाला बोलतोय बरं का. काही विषय नाही, बिनधास्त विश्वासावर घेऊन जा. मी 1000 रुपये तुमच्याकडून मागून घेणार, पण बरोबर माल क्वालिटीचा देणार तुम्हाला. बरोबर बरोबर. हे पटलं हा, आपलं. हे विषय, कारण हम्म. क्वालिटी मालाला पैसे लागतात. बरोबर. हा, आणि उद्या हे बघा, आज तुमची 10 शेळ्या मागे 10,000 रुपये वाढव जाणार किंवा कमी जाणार. बरोबर तसं आहे. मी बाकीच्यांपेक्षा 1500 ना कमीच विकतो सगळीकडे. बरोबर आहे. आपल्याला काही जास्त लय पैसे कमवायची आशा नाही राहत. पण दुसरी गोष्ट म्हणजे काय, 10 शेळ्या मागे जर तुम्हाला एखाद्यानं एखादी फॉल्टी शेळी घातली हा 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 तर हा लेवल होऊन त्यासाठी जाती. तसं लेवल तुम्हाला मी होते ना. बरोबर आहे. हा मग हा, तुमचं आता जवळजवळ मी 2 वर्षाला व्हिडिओ बघतोय, पण ते काय म्हणते ती वेळ योग आणि म्हणजे मुहूर्त आल्याशिवाय ती काय कुठली कामं होत नाहीत. योग जुळून नाही आहे ना योग आपला. योग 2 वर्ष झालं मी म्हणजे तुमची व्हिडिओ बघतोय. ती योग बरोबर. जुळून आज डोक्यात बसलं दिवसभर, म्हणलं आज आता काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही म्हणलं. हरकत नाही, हरकत नाही. तुम्हाला बिंदास बिंदास तुम्ही जेव्हा करायचं का एक कसं 8 होणार? दिवस. नाही मी 8 दिवस आधी तुम्हाला फोन बी करतो, नाही तर इथं कसं होणार आता आमच्या म्हणजे थोडक्यात गावात. हम्म. म्हणजे आपण पार्ट्या शेळ्या आणल्या म्हणलं की म्हणजे थोडं जरा हीच होणार ना, ह्याला काही गाभण बी नाही त्यांनी, काहीच नाही पार्ट्या. पार्ट्या पार्ट्या. आणि त्यात पुन्हा बोकड बी नाही. बरोबर. मग ही बरोबर आहे तुमचं. आपलं 1.5 लिटरच्या हिशोबानं चालायचं, दररोजचं एक 15 लिटरचे दूध आपल्या हिशोबानं चालायचं, एक 4-5 महिने आपलं दूध पिळत चालायचं. बस बस बस, याच्यात काय होणार आहे, तुमच्या घरच्यांची बी लय हाल होणार नाही. हॅरेसमेंट होणार नाही. फक्त सकाळ संध्याकाळ तुम्हाला दूध पिळायला एक माणूस तुमच्या सोबत लागणार आहे, आणि तुम्ही स्वतः एक जण. बरोबर तुम्हाला आहे. गाय पिळायचा अनुभव आहे, तशी शेळी आहे, पिळायची राहते, काही अडचण नाही. काय पाय वगैरे बांधायची काय गरज लागत नाही याला. अरे लय सोपी काठेवाडी शेळी, काही विषय काय पाय बांधावं लागतात का? नाही. काहीच नाही, काहीच गरज नाही. बस बरोबर. 2 जण मस्त 2 शेळ्या धरल्या करा, पर 10 शेळ्याला काय अर्धे 1 तासात तुमचं ओके. अर्ध्या पाऊण तासात जिकडे तिकडं. बस त्याचं दूध 1.5 लिटरच्या रेंजनं चाललं तरी एक 10-15 लिटर दूध आपलं होईल दररोजचं. असं 10 नाही, पण मग 15 लिटरच्या प्लसच होईल. एवढे पैसे जर दिले ना तुम्ही, आणि 15 लिटर आपण कमीत कमी धरलं. कमीत कमीच पकडावं लागते पहिल्यांदा बी. कसं होते, आपण आता ते गायच्या अनुभव आहे. आता मला गाई आणली होती मी सांगोल्याहून, म्हणजे तुम्हाला काहीतरी खोटं सांगायला वाटेल, 1,22,000ची गाय आणली होती. बरोबर. मग त्यांच्या दावणीवर गेलो. शेतकरीच असते, शेतकरी बी आता कसं होते सांगतो, शेतकरी बी कसं झाले म्हणजे बोलते ते करते ते. बरोबर. 8 दिवस म्हणले मला, कधी तुम्ही येऊन पिळून जाऊ शकता म्हणले. मग मी 2-3 दिवस गेलो, तरी आमच्या गावातून 75 आणि 80 म्हणजे 85 किलोमीटर रनिंग होती. बरोबर. 85 किलोमीटर माणूस किती दिवस जाणार आहे? 2 दिवस जाणार आहे. बरोबर. तिसऱ्या दिवशी माणूस कशाला जाते? वैतागते ना दररोज तेवढ्या लांब जायचं म्हणल्यावर. 2 दिवसात मग त्यांनी आता ती इंजेक्शन म्हणा ना, तुमचं काय ते खाद्य म्हणा, ते त्याने ती तळावर आणलेली गाय बरोबर. तिथं. बरोबर. त्याने आम्हाला गाय दिली 20 प्लस 22 लिटर दूध काढून दिलं. बरोबर.
हा 20+ ची म्हणजे आमची ती ही होती आपली बोली होती थोडक्यात एक. 20+ दिलं काढून, गाय आणली घरी. आमचे वडील पहिले जनावरच करत होते. अ, गायला पार नुसतं असं हातावर घेतलं. हा दिवसातून 2 वेळेस धुणे, वैरण टायमिंग, चारा टायमिंग, तुमचं खाद्य दिवसातून 2दा दिला, सकाळ संध्याकाळ. बरोबर. हा मग गाय तुम्हाला सांगतो जशी रिवर्स आली, उद्या वाढल, परवा वाढल, तेरवा वाढल. गाय 9-10लाच आली. फोन केला म्हणलं असं असं व्हायलंय. नाही म्हणला तुम्ही सांभाळत नसताल नीट. अहो म्हणलं तुमचा तापा बी जरी सगळा आणला, 2 एकर वैरण आहे म्हणलं माझ्यापाशी, तुमचं अख्खं गाव बी आणलं तरी एवढं वैरण हिला इथं सध्या आहे म्हणलं. तुम्ही येऊन बघा. नाही म्हणलं आता आपण बी बाहेरून आणलेली आहे म्हणलं, आमच्या तर हातात काय हो म्हणलं आता. नाही हे बघा, एक व्यापार मध्ये राहते बरं का, बाहेरून आणली हे झालं, पण मग आता 2-3 दिवस दूध काढलं म्हणल्यावर ते नाही व्हायला पाहिजे. झालं असं काहीतरी फॉल्ट शेळ्यामध्ये. आता ते बाजारात कसं झाले, आता तुम्हाला सांगतो या गायराचं कसं झालंय, मिनरल मिक्सचर आलेत ब्रँडेड कंपनीचे. पुन्हा तुमचं इंजेक्शन आहेत दूध वाढीचे. आता हे मोठे मोठे हरियाणाचे मोरा फार्म, डेअरी फार्म जे आहेत, मी हरियाणाला गेलतो. तिथे बी हेच प्रकार आहे. मेडिसिन असते एक एक चांगले 10x10च्या रूम आहेत त्या. बरोबर. आपल्याला पिळून देतात तिथं. बरोबर. त्या प्रकारे ह्यांना मेडिसिन देतात. पार ह्यांचा बोगा करते त्या मसराचा. बरोबर. ते दूधच काढून देतात आपल्याला. पण ते हरियाणाहून म्हैस येते असतो, ते दूध थांबत नाही, तेवढं निघत नाही, तर आले निम्म्यानंच कमी येते. भले तुम्ही तिच्या पुढे वैरण टाकू नका, नुसतं तिला पेंड द्या किंवा काय भुस्सा द्या, नुसतं त्याच्यावर सुद्धा म्हैस दूध देत नाही ती. म्हणजे ते टेक्निक आहे त्यांचं विकायचं. ते माणूस फसतोय. फसतोय गुजरात. 2-4 हजार रुपये खर्च करून जर 50,000 वाढत असले तर काय अडचण. होय की मग. राईट. समजा 5,000 खर्च करून 50,000 वाढालेत की, जाऊ द्या 5,000 मेडिसिनला. असा विषय असा विषय. चालूच राहत आता काय. करतो आता तुमचं म्हणजे सारखा तर मी बघतोय व्हिडिओ, पण आता जे बोललात ते आम्हाला समाधान वाटलं. तुमचा वेळ दिलो, बरं वाटलं. आणि एक 8-10 दिवसात मी तुम्हाला परत फोन करतो. ज्यावेळेस मग येईल तुमच्यापाशी, एक मस्तपैकी मला तुमच्या भरोश्यावर एक 10 शेळ्या पार्ट्या द्या. हरकत नाही. ओके बस. काय नाव तुमचं? नवनाथ खंडाळकर. गाव कोणतं? मंगरुळ, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. ओके चालेल, ठीक. हो, धन्यवाद. हो.